नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मित्र प्रमोद मोरे. सरप्राईज मीटिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अबॅकस किट सोडवत असताना त्यावरील जे बिट्स आहेत त्यांची मुवमेंट कशा प्रकारे करायची हे लक्षात ठेवायचं. त्यासाठी आपण एक रूल तयार केलेला. रूल आहे थंब अप अँड फिंगर डाऊन. हे बघा, अबॅकस किट सोडवत असताना अशा प्रकारे आपण आपल्या फिंगरची पोझिशन ठेवू शकतो. हे जे थंब आहेत या थंबचा यूज फक्त बीड्सला अप वरती करण्यासाठी करायचा आहे. या फिंगरचा यूज फक्त बीड्सला डाऊन म्हणजे खाली करण्यासाठी करायचा. थंब अप फिंगर डाऊन, थंब अप फिंगर डाऊन. विद्यार्थ्यांनी अबॅकस कोर्स शिकत असताना हा रूल लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण जर आपण या रूलचा वापर पहिल्यापासून जर केला तर त्यांच्या फोटोग्राफिक मेमरीमध्ये कायमस्वरूपी लक्षात राहील. आणि ज्यावेळेस त्यांच्या समोर अबॅकस किट नसेल त्यावेळी हा रूल वापरल्यामुळं त्यांच्या हाताच्या बोटांना सवय झालेली असेल. बीड्सला वरती करायचं असेल तर त्यावेळेस ते थंबचा यूज करतील आणि बीड्सला खाली करायचं असेल त्यावेळेस फिंगरचा यूज करतील. कारण ज्यावेळेस आपण अबॅकस किट वर गणित सोडवत असतो जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या समोर अबॅकसचं किट आहे त्यावेळेस चांगल्या प्रकारे गणित सोडवू शकतात. पण जर अबॅकसचं किट समोर नसेल तर इमॅजिन करून त्यांना गणित सोडवायचे असतात. त्यासाठी ह्या रूलचा जर पहिल्यापासून जर वापर केला तर त्यांच्या डोक्यामध्ये फिट होऊन जाईल आणि त्यामुळे भविष्यात त्यांना कुठल्या प्रकारची गणित सोडवताना किटची आवश्यकता लागणार नाही. थँक्यू.